तळागाळातील नवोपक्रमांना चालना देत ग्रामीण व निमशहरी भागातील युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांना उद्योग उभारण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर ज्ञानप्रबोधिनी इनोव्हेशन फाउंडेशन या इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन येत्या गुरुवारी सकाळी 10:30 वाजता ज्ञानप्रबोधिनीच्या निगडी प्राधिकरण येथील मनोहर सभागृहात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे संस्थापक संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ज्ञानप्रबोधिनीचे विश्वस्त सुभाष देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी इनोव्हेशन सेंटरच्या संस्थापक संचालिका संगीता कुलकर्णी, मुख्य नवोपक्रम अधिकारी ओंकार गुर्जर, देसाई ब्रदर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश पारेख व CSR प्रमुख चंद्रकांत रावळ आदी उपस्थित होते। सुभाष देशपांडे म्हणाले, उद्घाटन सोहळ्यास अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, देसाई ब्रदर्स लिमिटेड, ज्ञानप्रबोधिनी, विविध शासकीय विभाग, संशोधन संस्था, स्टार्टअप परिसंस्था, उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्रामधील या सेंटरची स्थापना अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच देसाई ब्रदर्स लिमिटेडच्या सहकार्याने करण्यात आली आहे। केवळ स्टार्टअप उभारणीपुरते मर्यादित न राहता समुदायातील प्रत्यक्ष समस्यांवर आधारित नवकल्पनांना उद्योग, सामाजिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधीमध्ये रूपांतरित करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे। संगीता कुलकर्णी म्हणाले की समस्येपासून समाधानाकडे आणि समाधानापासून शाश्वत उद्योगाकडे या संकल्पनेवर आधारित कम्युनिटी बेस्ड इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन प्रोग्राम राबवण्यात येणार असून कल्पनेपासून उद्योग उभारणीपर्यंत पूर्व इन्क्युबेशन आणि उद्योग विस्तार अशा टप्प्यांमध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केले जाणार आहे। विकसित भारताच्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होत आहेत। यासाठीचाच एक भाग म्हणून इनोव्हेशन आणि स्टार्टअप बेस्ड इकोसिस्टीम तयार करण्याचे नीती आयोगाचे प्रयत्न चालू आहे। यासाठी ते विविध संस्थांना सहभागी करून घेत आहे। या सगळ्या प्रयासात त्यांनी ज्ञानप्रबोधिनी या सामाजिक संस्थेची निवड केलेली आहे आणि त्याचबरोबर ज्ञानप्रबोधिनीला देसाई ब्रदर्स लिमिटेड यांनी एक सक्रिय आणि बरोबर नीती आयोगा एवढंच अर्थसहाय्य देऊ केलेलं आहे। काय आहे ही अटल कम्युनिटी इन्क्युबेशन स्कीम? तर याच्यात तळागाळातल्या तरुणांना, महिलांना, बचत गटांना आणि जिथं हे इनोव्हेशन आणि स्टार्टअप्सचं वारं पोचत नाहीये अशा भागांपर्यंत, ग्रामीण भाग किंवा ट्रायबल भाग याच्यापर्यंत हे पोचवण्यासाठीचा हा एक उपक्रम, ही एक योजना आहे की याद्वारे या सगळ्या घटकांपर्यंत आउटरीचद्वारे किंवा सुरुवातीच्या उपक्रमांद्वारे त्यांच्यापर्यंत पोचलं जाईल, त्यांच्या समस्यांचा अभ्यास केला जाईल, त्यांच्याबरोबरच आयडियाथॉन्स कंडक्ट करून ते प्रश्न निवडले जाऊन त्या प्रश्नावर काहीतरी उपयुक्त अशी उत्तरं ही त्या लोकांच्याच सहभागातून निर्माण होणार आहे आणि नुसती उत्तरं शोधायची नसून त्याचे प्रोटोटाईप डेव्हलप होणं आणि त्या प्रोटोटाईपचा पुढे मार्केटपर्यंत पोचण्यासाठीचा एक पुन्हा त्याच्यावर जे काम करावं लागणार आहे ते काम आणि त्यापुढे त्याचं इन्क्युबेशन, म्हणजे थोडक्यात प्री इन्क्युबेशन काम हे ग्रासरूट लेवलला आणि त्याच्यानंतर एक सिस्टमॅटिक इन्क्युबेशनची किंवा हँड होल्डिंगची प्रोसेस ही घडणार आहे आणि ती ही खास समाजातल्या सर्व घटकांसाठी की ज्याला असं कुठलंही या सगळ्या प्रक्रियेत शिरण्यासाठीचं कुठलंही क्वालिफिकेशन किंवा कुठलंही बंधन नाही आहे। त्यामुळे विकासाचा लोण हे तळागाळापर्यंत पोचणं आणि SDG गोल्स ज्याला म्हणतो की शाश्वत विकासामध्ये सगळ्या लोकांचा सहभाग असला पाहिजे आणि तो सक्रिय असला पाहिजे, यासाठीची ही योजना आहे।